हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, MS सेट म्हणजेच महाराष्ट्र सेट हा एक्झाम यावर्षी 15 जून 2025ला कंडक्ट केला जाणार आहे. या एक्झाममधील पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड हे दोनही पेपर तुम्हाला 24 तास आधीच ₹3.5 लाख पेड करून प्रोव्हाइड केले जातील असं आश्वासन काही व्यक्तींमार्फत दिलं जात होतं आणि त्याचीच व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. याच संदर्भात युनिव्हर्सिटीने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर एक पब्लिक नोटीस प्रोव्हाइड केलेली आहे. तेच आज आपण पाहणार आहोत. म्हणजे पेपर फुटीचा मुद्दा हा खरा आहे का खोटा आहे या संदर्भात युनिव्हर्सिटीने स्पष्टीकरण दिलेले आहे, ते आपण पाहणार आहोत. पण या स्पष्टीकरणामध्ये काही मुद्दे अजूनही अस्पष्ट आहेत. ते मुद्दे कुठले हे देखील आपण पाहणार आहोत. म्हणजे हे जर मुद्दे युनिव्हर्सिटीने स्पष्ट केले तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कुठलाही डाऊट राहणार नाही. या अनुषंगाने कुठले मुद्दे युनिव्हर्सिटीने स्पष्ट करणं अपेक्षित आहे हे आज आपण समजून घेणार आहोत. सो फ्रेंड, आजचं लेसन तुमच्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं ठरू शकतं, कारण या ठिकाणी पेपर फुटी संदर्भात जी व्हायरल क्लिप आहे, जो व्हायरल व्हिडिओ आहे, त्याचं स्पष्टीकरण युनिव्हर्सिटीने दिलेलं आहे. सो फ्रेंड, आजचं लेसन पाहण्यापूर्वी या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या सर्वच ऑफिशियल अपडेटसाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता, किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल अपडेट्स कळवले जातात. तर फ्रेंड, हे पहा, सर्वात प्रथम जो मुद्दा आहे तो मुद्दा आपण समजून घेऊया, त्यानंतर ऑफिशियल अपडेट काय आहे ते पाहणारच आहोत. तर गाईज, 2 ते 3 दिवसापासून सोशल मीडियावर झपाट्याने एक क्लिप व्हायरल होत आहे विद्यार्थी आणि पर्टिक्युलर एजंट संदर्भातली. तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांमार्फत असं म्हणलं जात आहे की पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड हे दोन्ही पेपर मला हवे आहेत, आणि पर्टिक्युलर एजंट असं म्हणतोय की ₹3.5 लाख पेड करून तुम्हाला दोन्ही पेपर प्रोव्हाइड केले जातील 24 तास आधीच. म्हणजेच काय, 15 जूनला पेपर आहे ना, तर तुम्हाला 14 जूनलाच पेपर प्रोव्हाइड केला जाईल. ठीक आहे, ₹3.5 लाख पेड करून अशी एक क्लिप झपाट्याने व्हायरल होत आहे. म्हणजे या ठिकाणी एक मुद्दा तर क्लिअर होत आहे, क्वेश्चन पेपर अजूनही लीक झालेला नाही आहे, तो लीक करू असं आश्वासन काही व्यक्तींमार्फत दिलं जात आहे. मग या संदर्भात युनिव्हर्सिटीने काय म्हणलंय ते पाहूया, आणि युनिव्हर्सिटीला अजून कुठले मुद्दे स्पष्ट करावे लागतील या संदर्भात देखील आज आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. तर हे पहा, या ठिकाणी युनिव्हर्सिटीचं हे जाहीर प्रकटन आहे. हे प्रकटन 11/6/2025 रोजी रात्री त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. म्हणजे युनिव्हर्सिटीने याबद्दल दखल घेतलेली आहे आणि याबद्दल त्यांनी हे अपडेट प्रोव्हाइड केलेलं आहे. तर या ठिकाणी फर्स्ट जो पॅरेग्राफ आहे तो महत्त्वाचा नाही आहे, सेकंड जो पॅरेग्राफ आहे तो पण महत्त्वाचा नाही, कारण त्यामध्ये फक्त एक्झामबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. जसं की 15 जून 2025ला पेपर आहे, 40 नंबरची सेट एक्झाम आहे, 18 शहरांमध्ये आहे, विविध सेंटरवर. ही बेसिक इन्फॉर्मेशन. जो पॅरेग्राफ थर्ड आहे ना, हा महत्त्वाचा आहे. पहा, या ठिकाणी त्यांनी असं म्हणलंय की सदर परीक्षेसंदर्भात समाज माध्यमांवर काही बनावट बातम्या किंवा व्हिडिओ पसरवले जात आहेत. त्यात काही तथ्य नसल्याने अशा बातम्या किंवा व्हिडिओ यावर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये. त्यास अनुसरून सेट परीक्षा विभागाने खोटी बातमी समाज माध्यमांवर पसरवणाऱ्या व्यक्तींवर सायबर पोलीस स्टेशन पुणे म्हणजेच त्या ठिकाणी त्यांनी तक्रार नोंदवलेली आहे रात्री 9 वाजता. ठीक आहे, या तक्रारी संदर्भात सायबर सेंटरनी पावलं उचलले असतील आणि त्या संदर्भात ते जे काही महत्त्वाचे इन्व्हेस्टिगेशन आहे ते करत असतील. फक्त पॉईंट हा सांगायचा आहे, मी काल देखील तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड केला होता आणि त्यामध्ये सांगितलं होतं की त्या व्यक्तींमार्फत असं सांगितलं जातं की 24 तास आधी आम्ही पेपर प्रोव्हाइड करू, आणि त्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की 24 तास आधी पेपर प्रोव्हाइड करू असं त्या व्यक्तींनी सांगितलंय. याचा अर्थ असा होतो की युनिव्हर्सिटी या गोष्टी होऊनच देणार नाही. आणि कालच्या लेसनमध्ये तुम्हाला मी हे पण रिकमेंड केलं होतं, कोणालाही कुठलीही ऑफर आली की ₹3.5 लाख पेपर देतो, तर अशा अफवांना बळी पडू नका, पैसे वाया जातील. बरोबर. मग या संदर्भातच हे प्रकाशन आहे. फक्त या ठिकाणी माझं युनिव्हर्सिटीला एक विनंती असेल ॲक्च्युली, ठीक आहे, विद्यार्थ्यांच्या बिहाफ, कारण विद्यार्थ्यांना काही पॉईंट क्लिअर झाले पाहिजे. जसे की फॉर एक्झाम्पल, सोलापूर टाइम्स या यूट्यूब चॅनलवर जी क्लिप आहे पहा,
त्यामध्ये एक स्पष्ट दिसतोय एका विद्यार्थ्याच्या हातामध्ये फोन आहे, बरोबर ना, आणि तो एका XYZ व्यक्तीसोबत बोलतोय. त्या ठिकाणी त्यांनी व्हॉट्सअप कॉल केलेला आहे, कारण ट्रॅक वगैरे होऊ नये म्हणून, कारण ते एंड टू एंड इन्क्रिप्शन असतं, बरोबर ना, व्हॉट्सअप वगैरे ट्रॅक होत नाही लवकर. मग ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टीबद्दल त्यांनी पूर्णपणे स्पष्टीकरण देणं अपेक्षित आहे. ठीक आहे, म्हणजे द्यावं अशी विनंती आहे माझी. कारण होईल काय माहिती का, जो व्यक्ती फोनवर बोलतोय आणि ज्या व्यक्तीने फोन लावलाय या दोन्ही व्यक्तींची नावं जर युनिव्हर्सिटीने समोर आणले तर बाकीच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कुठलाही डाऊट राहणार नाही. कारण मूळ जे दोन व्यक्ती आहेत मग ते फेक असेल खरं असेल माहीत नाही. युनिव्हर्सिटीमध्ये फेक आहे, ठीक आहे, आपण मान्य करू फेक आहे. मग त्या व्यक्तीने ती क्लिप का बनवली, ठीक आहे, अशी खोटी बातमी का पसरवली, विद्यार्थ्यांना त्यांनी डिमोटिवेट का केलं, हे जर युनिव्हर्सिटीने समोर आणलं त्या व्यक्तींच्या नावासहित तर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कुठं कुठं न्याय भेटेल आणि बातमी खरोखर फेक आहे हे प्रूफ होऊन जाईल. सिंपल. मग माझी फक्त विनंती असेल की जी क्लिप आहे त्या ठिकाणी विद्यार्थी फोनवर बोलतायत, व्हिडिओ कॉल आहे, बरोबर ना, सॉरी व्हिडिओ नाही म्हणजे कॉलचा व्हिडिओ काढला आहे XYZ व्यक्तींनी आणि एका व्यक्तीला कॉल लावलेला आहे. तो व्यक्ती काय म्हणतोय, जवळपास 250 स्टुडंटला आम्ही क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड करणार आहोत. मग तो व्यक्ती जो आहे ना 250 स्टुडंटना क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड करणारा, त्या व्यक्तीचं नाव हे सायबर सेंटर असतील किंवा युनिव्हर्सिटी असेल ते शोधावं, प्लस ज्या व्यक्तीने कॉल लावला होता त्या व्यक्तीला शोधावं आणि दोघांचंही नाव वगैरे असेल ते डिस्क्लोज करावं, जेणेकरून बाकीचे विद्यार्थी त्या ठिकाणी रिलॅक्स होतील आणि जी बातमी आहे ती खरंच खोटी आहे का खरी आहे ते क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. मग ह्या दोन व्यक्तींचे किंवा ह्या दोन इंडिव्हिज्युअलचे नावं जर समोर आले ना तर या ठिकाणी जो डाऊट आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अजून देखील तो क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. कारण युनिव्हर्सिटीने प्रकाशनमध्ये म्हणलंय की बातमी खोटी आहे, मान्य करू आपण खोटी आहे, ठीक आहे, कारण युनिव्हर्सिटीवर विश्वास ठेवायला हरकत नाही, कारण त्या युनिव्हर्सिटीमार्फत अशा गोष्टी केल्या जात नाही. नॉर्मली पुणे युनिव्हर्सिटीला एक म्हणू शकतो क्वालिटी युनिव्हर्सिटी म्हणून कन्सिडर केलं जातं, त्या ठिकाणी चांगल्या गोष्टी होत असतात असं आपण मान्य करू, काय प्रॉब्लेम नाही. फक्त त्या व्यक्तींची नावं असतील ते समोर आले तर आणखी चांगलं होईल, जेणेकरून विद्यार्थी मोटिवेट होऊन आणखी पेपर देऊ शकतात. ठीक आहे. मी काल पण सांगितलं होतं पहा, एक व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. हा अशा प्रकारचा एक व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केला होता. त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं पहा, क्वेश्चन पेपर 24 आवर्स आधी रिलीज करण्याचं आश्वासन त्या व्यक्तींमार्फत दिलं जात आहे. रिलीज झालेला नाही आहे, लीक झालेला नाही आहे, पण अनेक ठिकाणी काय सांगितलंय, लीक झालाय, लीक झालेला नाही आहे, लीक करू असं आश्वासन दिलं जात आहे. आणि आत्ता लीक करणं पॉसिबल नाही आहे, कारण आता पोलीस यंत्रणा देखील त्यामध्ये सक्रिय झालेली आहे. फक्त त्यांनी ते जे व्यक्ती आहेत ना त्यांचं नाव जर पुढे आणलं तर विद्यार्थी खूप चांगलं रिलॅक्स होतील. ठीक आहे. युनिव्हर्सिटीबद्दल त्यांचा ट्रस्ट आणखी वाढेल जो आहे ऑलरेडी. बाकी अशा प्रकारच्या क्लिप दरवर्षीच व्हायरल होतात, यावर्षी नवीन असं झाले काही नाही आहे. ठीक आहे. दरवर्षी अशा प्रकारच्या न्यूज येतात, पण त्या न्यूज खऱ्या खोट्या याबद्दल युनिव्हर्सिटी प्रकाशन देत नाही. पण यावर्षी युनिव्हर्सिटीने त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट घेतलेलं आहे, कारण सोशल मीडियावर त्या गोष्टी खूप जास्त व्हायरल झाल्या. बरोबर. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगितलं होतं की हा जो व्हिडिओ आहे किंवा तुमचा जो व्हिडिओ असेल व्हायरल क्लिपचा तो जास्तीत जास्त व्हायरल करा, जेणेकरून युनिव्हर्सिटी त्याबद्दल दखल घेईल आणि युनिव्हर्सिटीने दखल घेतलेली आहे. सिंपल. आता पोलिसांपर्यंत ही केस गेलेली आहे, मग पोलीस याबद्दल इन्व्हेस्टिगेशन करतीलच आणि इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर त्या व्यक्तींचे नाव जर समोर आले तर या ठिकाणी सर्व विद्यार्थी म्हणू शकतो रिलॅक्स होतील, कुठला विद्यार्थी त्या ठिकाणी डिमोटिवेट होणार नाही. कारण मला खूप साऱ्या कमेंट आल्या, ठीक आहे सर आम्ही खूप अभ्यास केलेला आहे, मग इतक्या वर्ष अभ्यास केला आणि पेपर फोडतायत, ठीक आहे हे योग्य आहे का. तर विद्यार्थ्यांना मी काल पण सांगितलं होतं ह्या गोष्टींवर दुर्लक्ष करा. पेपर फुटणं ही आत्ताच्या काळामधली खूप इझी गोष्ट नाही आहे. डायरेक्टली करिअर त्या व्यक्तींचं बर्बाद होऊ शकतं, म्हणून या गोष्टी लवकर होत नाही. आणि आता युनिव्हर्सिटी आणि पोलीस यंत्रणा यामध्ये सक्रिय झालेली आहे, म्हणून 24 तास आधी पेपर फुटणं हे आत्ता तरी जवळपास शक्य वाटत नाही. ठीक आहे. आणि युनिव्हर्सिटीने ते दोन व्यक्ती जर शोधले तर खूप चांगलं होईल. सिंपल. जे पण आहे ना त्याने अभ्यास करत राहा, पेपर फुटतोय नाही फुटतोय सोडून द्या. एक लक्षात घ्या, मेरिट आहे ना त्यावर जास्त काही परिणाम होत नाही या गोष्टींचा. तुमचं मेरिट 1-2% कमी जास्त होणार आहे, ते पेपर फुटू नाही तर नाही फुटू फरक पडत नाही. सिंपल. तुम्ही टार्गेट फक्त अभ्यासावर करा. आता थोडेसे दिवस तुमच्या हातामध्ये आहेत, त्या अभ्यासाला तुम्ही आणखी जास्त स्पीडनी त्या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करा आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्या इग्नोर करा. हे न्यूज वगैरे सोडून द्या. आत्ता तुम्ही काय करायचं, फोकस अभ्यास. ठीक आहे. आणि काल पण सांगितलं होतं प्रिव्हियस इयरचा जो कट ऑफ असेल तुमच्या कॅटेगरीचा आणि तुमच्या सब्जेक्टचा त्यापेक्षा आपल्याला 2% जास्त पाडायचे आहेत. हे टार्गेट ठेवून तुम्ही चालले तर एक्झाम तुम्ही क्लिअर होत आला. बाकी पेपर फुटू नाही तर तिकडे गावभर पेपर वाटू काही फरक पडत नाही.
ठीक आहे, आपला फोकस कशावर आहे? अभ्यासावर. तुम्ही म्हणता ना की 1-1.5 वर्षापासून आम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करतोय. प्रामाणिकपणेच अभ्यास करत राहा आणखी 2-3 दिवस. एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला रिझल्ट भेटून जाईल. ह्या बातम्या आहेत ना त्याच्याकडे आपण नंतर पाहूया. पेपर झाल्यानंतर आपल्याकडे टाईम आहे. ठीक आहे, कोणी व्हायरल केली ती क्लिप कशी होती ते नंतर पाहूया. आत्ता स्टडीवर फोकस करणं अपेक्षित आहे, कारण एक्झाम कॅन्सल होणार नाही आहे. सर्व सेंटर आहेत ते सेंटर ठरलेले आहेत. सर्व सेंटरवर पूर्णपणे एक्झामिनेशनची तयारी झालेली आहे. ठीक आहे, म्हणजे एकदम स्क्रॅपमध्ये देखील पूर्णपणे तयारी झालेली आहे. म्हणून एक्झाम काही कॅन्सल होणार नाही आणि कॅन्सल होण्याचं कुठलंही कारण नाही आहे, कारण युनिव्हर्सिटीने सांगितलं की त्या बातम्या खोट्या आहेत. फक्त ते खोटे लोक कुठले होते हे युनिव्हर्सिटीने थोडंसं पब्लिश केलं तर चांगली गोष्ट होईल. सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी सुटकेचा श्वास घेतील. सो फ्रेंड, आय होप प्रकाशन काय आहे हे कळालं असेल आणि युनिव्हर्सिटीचं त्यावर काय म्हणणं आहे हे देखील तुम्हाला कळालं असेल. आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.